पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। का जगाचे अंध्य फेडितो श्रेयचे रावळे उघडवितो, निघे जैसा भास्वतो प्रदक्षिणीय। 16व्या अध्यायातील भव्य जे आज पहिल्यांदाच आपल्या सेवेला घेतलेली आहे, आपल्या सर्वांच्या दर्शनाचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि निमित्त आहे ते आपल्या कुलकर्णी सरांच्या पुण्यस्मरणाचं। महाराज तेवढ्यासाठीच ही भूवी आज घ्यावी असा मानस मनामध्ये आला, मनामध्ये निर्माण झाला। कारण जगाला वाट दाखवण्याचं काम जगात कोणी केलं असेल तर ते संतांनी केले आणि संतांचा महिमा आघात आहे। काय वाणू आता न पुरे ही वाणी या न्यायानं संतांचं वर्णन करत असताना आपल्या वाणीला सुद्धा कुठेतरी विराम मिळतो आणि ती वाणी व्यक्त होऊ शकत नाही। अव्यक्ता जिथं होते तिथं संतांचं कार्य प्रारंभ होतं। संतांच्या कार्याचा उल्लेख हा शब्दातीत आहे। शब्द गौरवाने संतांचं चरित्र, संतांचं वर्णन करणं जरी शक्य असलं तरी त्याला शाब्दिक मर्यादा प्राप्त होते आणि ते कुठेतरी एका सीमेत बांधल्यासारखं वाटतं। म्हणून संतांचं वर्णन करायचं झालं तर संतांच्या शब्दाचा आधार घेतल्याशिवाय अथवा संतोक्ती केल्याशिवाय संतांचं वर्णन होऊ शकत नाही। म्हणून अशा महात्म्यांचं वर्णन पुण्यस्मरण या माध्यमातून करावं। आपल्याला त्यांच्याकडून शिकायसारखं भरपूर असलं तरी आजीवन जी भक्ती, जे समर्पण, जी श्रद्धा भगवंतावर, संतांवर त्या महात्म्यांनी ठेवलेली आहे त्याचं पुण्यस्मरण करणं म्हणजे खरी पुण्यतिथी साजरी होणार आहे। म्हणून अशा अलौकिक अशा ज्यांचा ह्या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पर्यायाने हिंदुस्थानामध्ये गौरव केला जातो अशा बाळूमामांचं चरित्र लिहिण्याचं, स्फुरण्याचं काम ज्या कुलकर्णी सरांना मिळालं आणि त्यांनी ते लीलया पार पाडलं। त्यामुळं आज आपल्याला त्यांची कीर्ती त्या चरित्राच्या माध्यमातून माहिती होते अथवा आपल्याला ते समजते। म्हणून तेवढ्यासाठी जे कार्य त्यांच्या जीवनात त्यांनी केलेलं आहे त्या कार्याचा मागोवा घेत आपण पुढे जायचं आहे। ज्ञानोबरायाने सुद्धा मागोवा घेतला आणि त्या मार्गाने जात असताना सांगितलं, वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी। परमार्थ म्हणजे काही वेगळा नाही, परमार्थ म्हणजे हाच आहे। वडिलांनी जे केलं तेच मुलगा करतो, म्हणून येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, ह्यालाच धर्म म्हटलेलं आहे। आता धर्माची अलीकडची व्याख्या वेगळी झालेली आहे, बदलती झालेली आहे। त्या धर्माच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर एक सीमा आहे आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येकाने आपापली धर्माची व्याख्या आपल्या आपल्या बुद्धीनं करण्याचं ठरवलं असल्या कारणानं जो मूलभूत धर्म आहे त्या मूलभूत धर्मापासून आपण फार दुरावत चाललेलो आहे आणि खरा धर्म जो आहे त्याच्यापासून आपला महाराज लाखो मैल अंतर आपले आणि त्या खऱ्या धर्मात पडलेलं आहे। वास्तविक पाहता धर्माचा विचार करता पूर्वीच्या काळी शेजार धर्म होता, पूर्वीच्या काळी वडील धर्म होता, पूर्वीच्या काळी बंधू धर्म होता, सगळं धर्मानंच होतं पूर्वीच्या काळी। आता सगळं अधर्मानं झालंय। म्हणजे त्या वादात नाही पडायचं, परंतु ज्यांनी धर्माने जीवन जगले अशाचीच पुण्यतिथी होते बरं। नाहीतर आपलं वर्षश्राद्ध सुद्धा होईल का नाही सांगता येत नाही, काय माहित महाराज। वर्षात एका विसरण्यासारखं जर कार्य केलं असेल तर वर्षश्राद्ध सुद्धा होणार नाही महाराज। गंमत म्हणून पोरं म्हणतील बापानं जन्म दिलाय, काढा फोटो त्याचा कुठंतरी अडगळीत पडलाय, काढा बाहेर, करा वर्षश्राद्ध म्हणतील महाराज। पण लक्षात ठेवा, ज्याने अलौकिक कार्य केलंय अशांची पुण्यतिथी, पुण्यस्मरण आजही होतं। म्हणून ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा जेव्हा होतो तेव्हा लाखो भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहतात। जेव्हा तुकोबरायांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा होतो तेव्हा हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहतात, कारण त्यांनी केलेलं जीवनातलं कार्य। म्हणून गेले दिगंबरेश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। जगामध्ये काय राहतं तर अशा कीर्ती स्वरूपात त्यांची स्मृती आपल्या चिरंतन स्मृतीमध्ये राहते, त्यालाच म्हणायचं संत। आणि असे जे संत आहेत त्यांचा अवतार कार्य काय, त्यांनी बरेच जणांना प्रश्न पडतो संतांनी केलं काय। संतांनी काय केलं तर संतांनी हेच केलं, लक्षात ठेवा, की जगातलं अंधत्व नाहीसं केलं। तुम्ही म्हणाल जगात अंधत्व आहे, जग आंधळ आहे, हे कसं शक्य आहे? खरं तर बघायला गेलं तर जग आंधळच आहे। आपल्याला दृष्टी दिली आहे, डोळे दिलेत म्हणून आपल्याला दिसतंय असं वाटतंय, परंतु खरं पाहायला गेलं तर आपण सगळेजण आंधळे आहेत। अंध पंगू दृढ झालो असं म्हटलेलं आहे सगळे। तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात कैसा झालो से
अंध, कसा आंधळा झालो. मग अंधपण कोणतं आहे? तर ते अंधपण आहे ते स्वार्थाचं आहे, तर ते अंधपण आहे ते अहंकाराचं आहे, ते अंधपण आहे तर मत्सराचं आहे, ते अंधपण आहे तर संसाराच्या मायेचं आहे. लक्षात घ्या. म्हणून ह्या अंधत्वापासून दूर नेण्याचं कार्य कोणी केलं, ते अंधत्व फेडण्याचं पुसण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संतांनी केलंय. म्हणून जगाचे अंध्य फेडितो असा उच्चार जगाचं, बरं का, एखाद्या वास्कर महाराजाचं नाही, संपूर्ण जगाचं अंधत्व नाहीसं करण्याचं सामर्थ्य ज्या महात्म्याकडे आहे त्याला संत म्हणावं. आजकाल संत भरपूर झालेत महाराज, भरपूर झालेत. तुकाराम महाराजांनी सांगितलंय कलीमध्ये संतांची व्याख्या भरपूर ठिकाणी तुकाराम महाराजांनी केलेली आहे. महाराज एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा. पुढचं मला पाठ नाही तरी पण सांगून जातो. पूस नाही पायचारी मनुष्य परी. बोलायचं का आता आम्ही बोललं की लगेच दिसतं आणि लोक समजतात हे बोलतात. अरे आम्हाला बोलायचं कारण आम्ही नाही, तुकाराम महाराज आहे. आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य नाही आहेत पण तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य आहे ना. म्हणून तुकाराम महाराजांना भीडभाड नाही भीडभाड, कोणालाही बोलायला घाबरत नाही. का तर जे जीवनभर स्वच्छ राहिलेत ना तेच बोलू शकतात. आमच्यासारख्या बरबटलेल्यांचे काम नाही बोलणं. आम्ही फार बरबटलेलो आहोत, त्यामुळं आम्ही डोळ्यानं तर आंधळे आहोतच आहोत, पण आम्ही महाराज अंतर्मनाने सुद्धा आंधळे झालो. लक्षात ठेवा. सूरदासांचा प्रसंग जीवनामध्ये फार मार्मिक आहे महाराज, मार्मिक आहे. भगवान परमात्मा श्रीकृष्णाचे परमभक्त असणारे सूरदासजी, आणि त्या सूरदासांनी भगवंताची भक्ती केली, एवढी श्रेष्ठ भक्ती केली, एवढे मोठे भगवंताचे महाराज नामचिंतनामध्ये सतत रंगून जाणारे सूरदासजी होते. पण दुर्दैव असं होतं ते आंधळे होते. काय होते? आंधळे होते महाराज. आणि गंमत अशी झाली की भगवंताने त्या सूरदासांच्या भक्तीला प्रभावित होऊन सूरदासांना दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्याबरोबर सूरदासांना भगवंताने विचारलं, सूरदासजी काहीतरी मागा, काहीतरी मागा. गंमत बघा, आपल्यामध्ये आणि संतांमध्ये फरक काय आहे तर तो साधा आहे. संतांना देव माग लागतो मागा मागा म्हणून, आणि आपण देवाच्या मागे लागतो द्या 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 म्हणून. हा फरक आहे, बाकी काही नाही. लक्षात घ्या. काय फरक आहे? संतांचं कार्य काय वेगळं आहे का? संतांनाही 2 हात 2 पाय 2 डोळे 2 मुख 1 कान 2 सगळं सारखं आहे, पण तरी सुद्धा काय देव मागे लागतो त्यांच्या. अरे मागा काहीतरी मागा. तुकाराम महाराजांना तर दररोज म्हणत होते देव, दररोज काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. पण तुकाराम महाराजांनी शेवटी वैतागून म्हटले, देवा द्यायचंच आहे ना तुला? हो, मग एक दान दे. हेची दान दे गा देवा तुझा विसर. आणि आम्हाला यदा कदाचित समजा आम्हाला देव परमात्मा प्राप्त झाला, प्रसन्न झाला, तर आपण काय करणार आहोत? देवा मला 5 कोटी दे 10 कोटी दे. आता कोटीत बोलायचं, लाखात हजारात 100 तर बोलायचंच नाही महाराज. महाराज मागून रिकाम होतो आपण एका क्षणात. पण इथं सूरदासांना देव म्हणतायत मागा मागा. सूरदासजी म्हणतायत देवा मला काही नको, मी अतिशय समाधानी आहे, सुखी आहे. महाराज मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, सुख आणि समाधान हे मनाच्या चिंतनावर अवलंबून आहे. मन आपलं सुख दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून मना सुख असलं तरी मन उदास असेल तरी ते सुख उपभोगता येत नाही बरं. आणि दुःख असलं तरी मनाची संकल्प शक्ती जर दृढ असेल तर ते दुःख सुद्धा सुखात बदलून जातं. सूरदासजी म्हटले देवा मला काही नको. काही नको कसं? मागा म्हटले काहीतरी मागा. म्हटल्यावर तरी सुद्धा देत ना. सूरदासजी म्हटले नको मला. महाराज नको. एक गोष्ट बोलू का? सांगतो बरं का, लक्षात ठेवा. ज्या क्षणाला माणसाला नको म्हणायची बुद्धी होईल ना त्या क्षणी माणूस सर्वात श्रीमंत ठरेल बरं का. लक्षात घ्या. आम्हाला नको म्हणायची बुद्धीच मिळत नाही. उलट आम्ही कीर्तन प्रवचनाच्या आधीच विचारतो किती देणार. अरे मग कशाला करतो कीर्तन प्रवचन? महाराज गंमत आहे बघा. नको म्हणणं सोपं नाही. हेर तुमचे वित्त धन ते माझं मृत्यूचे समान असा शव छत्रपतींना
कडवा अभंग लिहिणारे तुकोबाराय कुठं आणि त्यांच्या अभंगावर विवरण करून पैसे घेणारे आम्ही महाराज कुठं? काय फरक आहे महाराज? केवढा फरक आहे बघा. देवा शिवाजी महाराजांनी नजरानं पाठवलेला आहे आणि तो नको म्हणण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे तर ते फक्त संतांकडे, बाकी कुणाकडे नाही. नको म्हटले, नको म्हटल्यावर सुद्धा देव आग्रहच करायला लागले. भर म्हटले तुम्ही नको म्हणताय ना तरी सुद्धा मी एक काम करतो म्हटले काय? तुम्हाला दृष्टी देतो म्हटले. दृष्टी देतो. तुम्ही माझं रूप पहा. ज्या रूपाच्यासाठी, ज्या देहाच्या दर्शनासाठी ऋषी मुनी संत आसुसलेले आहेत, अशा स्वरूपाचं रूपाचं तुम्हाला मी दर्शन घडवून देतो म्हटले. मी तुम्हाला दर्शन देतो. सूरदासजी म्हटले देवा काही आवश्यकता नाही. अंतरचक्षुनं अंतर्मनानं मी तुला पाहतोय आणि त्यात मला आनंद आहे. नको म्हटले महाराज, नको. महाराज सूरदासांच्या जीवनातला अजून एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मग ह्या दृष्टांताकडे येतो. त्यांच्यात कसं झालं, सूरदासजी कृष्ण परमात्म्याला जेव्हा जेव्हा दर्शनाला जात होते ना, दर्शनाला, तेव्हा तेव्हा त्या भगवंताची वेशभूषा जशी असायची तसं सूरदासजी भजन तयार करायचे. म्हणजे आता समजा पांढरा शुभ्र पोशाख केलाय तर त्याचं वर्णन सूरदासजी करायचे. निळा पोशाख केलाय तर निळ्या पोशाखाचं वर्णन सूरदासांच्या मुखातून यायचं. गुलाबी केलाय, हिरवा, लाल, निळा, ज्या रंगाचा पोशाख देवाला केलाय, शृंगार केलाय, त्या पद्धतीनं सूरदासांचं भजन असायचं, त्यात ते वर्णन यायचं. सगळे पुजारी म्हटले हे तर आंधळे आहेत आणि ह्यांना दिसतंय कसं काय, ह्याला कळतंय कसं काय? म्हटलं आपण एक गंमत करू. कोणतरी सांगत असेल सूरदासांना की आज असा असा पेहराव केलाय, आज तसा पेहराव केलाय, आज आपण गंमत करू. म्हटले काय? देवाला काही घालायचंच नाही म्हटले. काय म्हटले? देवाला काही घालायचंच नाही. आणि सूरदासजी दर्शनाला आले, दर्शन घेतलं आणि सूरदासांनी भजन सुरू केलं. आज तो हरी नंगम नंगा म्हटले. म्हणजे काय? आज हरीचं स्वरूप सगळं नग्नावस्थेत आहे. मग सगळ्यांना कळलं सूरदासजी फार मोठे भक्त आहेत. आणि अशा सूरदासाने देवाने दृष्टी द्यायचं ठरवलं आणि देवाला नको म्हटले तरी देवाने दृष्टी दिली. महाराज. आणि दिल्याबरोबर त्या पांडुरंग परमात्माचं स्वरूप पाहिलं. महायोग पीठे तटे भीमरथ्या सुंदर ते ध्यान उभे राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, असं त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर सूरदासांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि सूरदासांनी देवाकडे हात केले आणि म्हटले देवा माझी एक विनंती आहे, मला एक गोष्ट मागायची आहे. मागू? देवाला हसू आलं. जोपर्यंत आंधळा होता तोपर्यंत मागत नव्हता, पण जसं दिसायला लागलं की मागायला लागला. म्हणजे बहुतेक दिसलं की मागायची पद्धत त्यावेळेस पासून चालू झाली मला. मी सांगत नाही बरं का, एका कीर्तनकाराने सांगितलंय ते तुम्हाला सांगतो, माझं नाही हे, लक्षात ठेवा. पण लक्षात घ्या, देवाने सूरदासांना सांगितलं ठीक आहे म्हटले, काही अडचण नाही. देव म्हणाले इतक्या वेळ मी देत होतो पण तू मागत नव्हता, आता तू मागतोयस ना, माग म्हटले. काय देऊ तुला, काय देऊ म्हटलं. बरोबर सूरदासाने हात जोडले आणि सांगितलं देवा ही दिलेली दृष्टी आहे का नाही ती घालवून टाक. दिलेली दृष्टी घालवून टाक म्हटलं. बरोबर देवाने विचारलं अरे सूरदासजी का तुम्हाला आता हे दिसतंय जग? नको म्हटले, आता तुला पाहिलं ना जगात कुणालाच पाहायची इच्छा नाही, त्यामुळं माझी दृष्टी घालवून टाका. आता आम्ही त्या ठिकाणी आहे असा विचार करा. कोणतर म्हणेल माझे डोळे घालवा म्हणून, नाही म्हणणार महाराज. का? आपण आंधळे झालो आहोत म्हणून जगाचे अंध फेडे. तू लक्षात ठेवा, जगाचं हे अंधत्व फेडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संतांनी. आणि जग खरंच आंधळ झालंय. किती आंधळ झालंय स्वार्थासाठी. बघा माणसाला भावाचं सुद्धा महाराज भाऊ सुद्धा शत्रू वाटायला लागलाय. महाराज भाऊ शत्रू वाटायला लागलाय. जाऊ दे, घरातले आई वडील सुद्धा शत्रू वाटायला लागलेत महाराज. एवढी परिस्थिती वाईट आली आहे. वृद्धाश्रम आज त्याच्यामुळं भरून चाललेत, भरून. मी कायम एक गोष्ट सांगतो महाराज, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच वृद्धाश्रमामध्ये जाण्याचा योग आला.
बऱ्याच वृद्धाश्रमामध्ये असंच महाराज आमच्याकडे का या आमचा वृद्धाश्रम बघायला म्हणून पहिल्यांदा एका वृद्धाश्रमात पंढरपुरातल्याच जवळच आहे पंढरपुरापासून तिथं गेलो. आता पहिल्यांदाच गेलोय वृद्धाश्रमात गेल्यानंतर काय करावं काय बोलावं काय सांगावं हे माहित नाही. तरी सुद्धा सहज तिथल्या वृद्ध दाम्पत्यांना कोणी एकटे आहेत कोणी जोडी नाहीत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना म्हटलं सहज काय माय बापानो तुम्ही इकडं कसं काय काय कशासाठी आला काय. मग त्यांनी आपली आपली कारणं सांगायला सुरुवात केली. प्रत्येकाचं कारण ऐकून घेतलं. बरं म्हटलं ठीक आहे असू द्या म्हटलं. मग त्या वृद्धाश्रमातल्या लोकांनी ऑफिसमध्ये बसवलं. ऑफिसमध्ये बसल्यानंतर आता बोलायचं काय म्हणून त्यानं सहज म्हटलं जरा तुमचं रजिस्ट्रेशन दाखवा बरं रजिस्टर दाखवा बरं म्हटलं. मग त्यांनी रजिस्टर दाखवलं आणि मग मी ते रजिस्टर वाचायला सुरुवात केली. मग पहिलं नाव वाचलं अमुक अमुक. आता नाव घेत नाही कुणाचं पण अमुक अमुक व्यक्ती त्यांची मुलं काय करतात हे सुद्धा त्यात लिहिलेलं असतं. पहिल्याचं नाव वाचलं अमुक अमुक व्यक्ती मुलं काय करतात तर प्रख्यात वकील आहेत म्हटले. मी म्हटलं नेमका आमच्यावरच आलं का मग काय करा महाराज वकील आहेत म्हटले. म्हणजे बरं बरं पुढं वाचलं एक 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 करत सगळी वाचले. कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे कोण महाराज मोठा पोलीस अधिकारी आहे कोण कुठला आहे कोण काय आहे. बऱ्याच ठिकाणी मी पहिल्या वृद्धाश्रमात हे वाचलं. तिथून पुढं मी कमीत कमी 5-6 वृद्धाश्रमात गेलो आणि 5-6 वृद्धाश्रमामध्ये मी दरवेळेस तेच केलं काय की जे कुठे कोणी असतील त्यांचं रजिस्टर बघायचं. महाराज सगळे दिसले मला त्या सगळे डॉक्टरांची मुलं अमुक सगळी दिसली. फक्त 2 जणांची माणसं आई वडील मला तिथं दिसली नाही. 2 जणांची. कोणाची माहित आहे का. एक म्हणजे वारकरी आणि दुसरा म्हणजे शेतकरी. बाकी सगळ्याची मुलं तिथं आहेत वडील आई वडील तिथं आहेत सगळ्याची. पण मुलाला धर्म शिकवत असताना येत वडील जे जे करते हे जिथं शिकवलं जातं ना ते आपल्या वडिलांना आईना वृद्धाश्रमात ठेवणार नाहीत बरं का. वृद्धाश्रमात एक घटना गंमत सुचली आठवली गोष्ट म्हणून सहज सांगून जातो. आता तुम्हाला मला प्रवचन करता येत नाही तेवढं मुळात बरं का. एवढा बुद्धिमान किंवा एवढा विद्वान मी नाही आहे पण तरी सुद्धा आता वेळ मारून न्यायचे. सरांसारखे विद्वान आहेत सगळे लोक हुशार आहेत त्यांच्यासमोर काय बोलायचं महाराज. सरांसमोर पेपर दाखवायचा असतो का कधी नसतो. म्हणून त्यातल्या त्यात कॉपी करून आलेले विद्यार्थी आहेत आम्ही महाराज. म्हणजे आता कुणाचं नाव घेत नाही एवढे प्रकांड पंडित नाही आहेत महाराज. पण लक्षात ठेवा 2 मित्र होते अगदी जवळ राहणारे. एकमेकाचा बांध एकत्र होता. बांध म्हणजे कळतंय तुम्हाला आपण शेतकरी आहोत. शेजारी बांध होता. गावातून शेती साधारणतः 4 किलोमीटर 5 किलोमीटर लांब होती. दोघंही सकाळी उठून दररोज शेतात जायचे. लहान असताना दररोज शेतात जायचे शेती करायचे निघून यायचे. पुन्हा वेळ झाली की शाळेत जायचे. त्यातला एक विद्यार्थी चुणूक म्हणजे हुशार होता म्हणजे आमच्या सरांसारखा अगदी हुशार. महाराज तो शिक्षणात रांगला आणि दुसरा जो होता तो माझ्यासारखा मूर्ख होता महाराज. त्याला म्हणजे शिक्षणात गोडीच नव्हती म्हणून तो शाळा सोडूनच दिली. त्यानं शाळा सोडूनच दिली. आणि महाराज एकदा का शिक्षणापासून परावलंबी झालो ना की संस्कार महाराज चुकीचे लागतात. लक्षात ठेवा. शिक्षण 2 प्रकार महत्वाचे आहेत. एक उच्च शिक्षित झाला तरी बिघडतो आणि एक अशिक्षित झाला तरी बिघडतो बरं का. माझं निरीक्षण सत्य काय असत्य मला माहित नाही पण हे खरं आहे. मग महाराज सहज गंमत झाली. तो वाईट मार्गाला लागला आणि बालपणीच बिचाऱ्याला व्यसन लागलं. आणि एकदा का व्यसनाधीन झाला ना माणूस जोपर्यंत मन सांगत नाही तोपर्यंत तो सुधारत नाही. किती पण माळा घाला बरं का. दर 2 वर्षानं परत येतो महाराज आमचं चुकलं आम्हाला एकदा पुन्हा माळ घाला. बरं बाबा घालतो. परत 2 वर्षांनी येतो महाराज काय सांगू मित्रांबरोबर गेलो पुन्हा चुकलो. 2दा 3दा पोटात कितीदा घ्यायचं महाराज काय याला अर्थच नाही ना. आजकाल तर पद्धत झाली कर्नाटकात माळ घालून दारू प्यायची. महाराज त्यांना नरक सुद्धा नाही. हे धड स्वर्गातही जाणार नाही तर धड नरकातही नाही तर त्यांना पृथ्वीवर पण थारा नाही. ते त्रिशंकूच राहणार आहे ज्याने महाराज व्यसन केलंय असं. महाराज बिचारा व्यसनाधीन झाला आणि दुसरा जो होता तो शिक्षण घेऊन शिक्षक झाला. महाराज शिक्षक झाला आणि ह्याचं व्यसन एवढं वाढत गेलं महाराज काय बोलायचं. परिस्थिती फार वाईट झाली. आणि एक दिवस सकाळी दररोज त्यांचा नियम सकाळी 2 जण गाडीवरून जायचे
काय करायचे, गाडीवरनं जायचे. पण संध्याकाळी ते गुरुजी आहेत का नाही, त्याला येताना घेऊन येत नव्हते, जाताना घेऊन जात होते पण येताना घेऊन येत नव्हते. कारण त्याचं सांगतो, तुम्हाला कळतंय का बघा बरं का. सकाळी शेतात जाताना हा म्हणायचा, गुरुजी चला शेतात जाऊया. गुरुजी म्हणायचे आलो, गाडी काढायची, गाडीवर बसायचे, निघून जाय. पण संध्याकाळी गुरुजीचा मास्तर होत होता. लक्षात ठेवा. कळला फरक? फरक कळला का? का तर तो लगे म्हणायचा, लांबून दिसलं की महाराज भाषा बदलते, व्यसनामुळं लगेच भाषा बदलते. महाराज नित्यक्रम चालू झाला. सकाळी मिळून जायचं पण संध्याकाळी गुरुजी लांब बायपासनं यायची. का तर संध्याकाळी त्याचा नादच करायचा नाही म्हणून दररोजचा नित्यक्रम चाललेला. एक दिवस काय झालं, 2 ऑक्टोबर आले. 2 ऑक्टोबर काय असतं 2 ऑक्टोबरला? तुम्हाला आम्हाला गांधी जयंती. दारू पिणाऱ्याला काय म्हणतात माहितीये का? त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे, कसला डे? कसला तरी डे आहे. आता डे मुळे माणसं येडे झालेत. फादर्स डे, मदर्स डे, ड्राय डे. अरे असले डे करू नका. बापाचा आईचा दिवस नसतो, दररोज आई बापाचाच दिवस असतो. आम्ही आपलं ते फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा ह्याच्यामुळे वेडे झालो. आणि आमचे महाराज आज बुगे, किती जणांना माहिती आहे या बुगीचं महत्व? शाकंभरी पौर्णिमा आहे आज, किती जणांना माहिती आहे सांगा बरं? उद्या मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांत जशी मकर राशीत त्या सूर्याचं संक्रमण होतं, तसं धनुर्मास सुद्धा आहे. मलाही माहित नव्हतं महाराज. परवाच आमच्या आशुतोष पाटील म्हणून आहेत आमचे, अनिल काकांचे चिरंजीव बडवे, त्यांनी त्या धनुर्मासाबद्दल, सर मी तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित मध्ये माहिती देईल, कधीतरी त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाका. सकाळी 7 वाजता द्वादशी सुटली जाते बरं का त्या दिवशी. असो, तो विषय वेगळीकडे जाईल. पण हे किती जणांना माहिती आहे? संस्कृत आहे. डे मुळे आपण सगळे डे झालो महाराज. डे म्हणजे वाईट झालो. पण त्या दिवशी काय होतं, दारूचं दुकान बंद होतं महाराज. आता संध्याकाळ झालेली, दारूचं दुकान बंद आहे. त्या बिचाऱ्याला काय वाटलं कोणास ठाऊक, म्हटलं चला आपण जाऊ म्हटलं आणि निघाला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की गावातल्या मंदिरात वास्कर महाराजासारखा कोणतरी मोठा महाराज आलाय, त्याचं प्रवचन आहे, चला ऐकून जाऊ म्हटला. ऐकून जाऊ. आणि तो त्या प्रवचनाला बिचारा बसला. प्रवचनाला बसल्यानंतर तो महाराज माझ्यासारखा मूर्ख नव्हता, हुशार होता. त्याने देहाचा भरवसा सांगितला, क्षणभंगूर नाही भरवसा. या देहाची क्षणिकता पाहिली की हे सगळं खोटं आहे, ह्या जीवनाचा काही अर्थ नाही. हे सगळं तत्वज्ञान ऐकलं आणि त्याचं मन परिवर्तन झालं. आणि मन परिवर्तन झाल्याबरोबर तो प्रवचन झाल्याबरोबर म्हटला, महाराज मला माळ घाला म्हटला. काय म्हटला? महाराज मला माळ घाला. महाराज म्हटले माळ घालतो पण व्यसन सोडलं म्हणला, आता ह्या क्षणापासून सगळं सोडलं म्हणलं. म्हणले ठीक आहे काय अडचण नाही, घाला माळ. घातली माळ महाराज. आणि माळ घालून बाहेर पडला. तेवढ्यात सर समोरून चाललेले, गुरुजी समोरून चाललेले. त्यांनी हात मारले, गुरुजी थांबा. गुरुजी थांबा म्हणलं की गुरुजींनी ब्रेक मारला. मागं वळून आश्चर्यानं बघितलं, घड्याळाकडे बघितलं. संध्याकाळी 7:30 वाजता हा गुरुजी म्हणतोय म्हणल्यावर शुद्धीत आहे. त्यानं विचार केला, काय शुद्धीत आहे म्हटला. गुरुजी जवळ आला आणि गुरुजींनी पहिला प्रश्न केला, अरे संध्याकाळी शुद्धीत कस काय? म्हटलं सांगतो, घरी चाललाय ना, चला बरं म्हटलं. गुरुजींनी गाडीवर बसवलं. गुरुजी निघाले. महाराज थोडं काही अंतर गेले आणि गुरुजींनी पुन्हा विचारलं, अरे बाळा तू शुद्धीत? म्हणलं गुरुजी आजपासून सगळं सोडलं म्हणलं. सगळं सोडलं? हो म्हणला. माळकरी झालो म्हणला, वारकरी झालो म्हटलं. आता मी दारू पिणार नाही, मांसाहार करणार नाही, काही नाही. आजपासून मी सगळं चांगलं वागणार. अरे वा 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 म्हटले गुरुजी. म्हटले वा, तुझ्यातलं परिवर्तन फार मोठं झालं, छान झालं. असं म्हणेपर्यंत एक भरधाव वेगानं ट्रक आला आणि त्या दोघांना उडवलं. दोघं पण मेले महाराज. काय झालं? दोघंही मेल्या बरोबर महाराज त्यांचे देह खाली पडले आणि आत्मे वर चालले महाराज, वर चालले. आणि वर जात असताना सहज गुरुजींचं खाली लक्ष केलं. आपला देह पडलाय म्हटल्यावर गुरुजींनी ओळखलं, आपला मृत्यू झालाय म्हटल्या बरोबर त्या शेतकऱ्याला, शेजारच्या माणसाला म्हटले, अरे बाळा आपण मेलोय म्हटले. ते कसं काय म्हटला? म्हटले काय आता प्रारब्धानं आपला अपघात झाला आणि मेलो. मग वर चाललेलं असताना त्यानं सुचना कुठं जायचं. अचानक त्यांचं लक्ष गेलं की 2 रस्ते फुटले होते महाराज. 2 रस्ते, एक डावीकडे चालला होता, एक उजवीकडे चालला होता. त्या दोघांनाही कळे ना आता जायचं कुणीकडं. म्हणून ते बरोबर त्या 2 रस्त्याच्या मध्ये थांबले आणि विचार करायला लागले जायचं कुठं. विचार करत असताना एक दिव्य पुतळा, एक दिव्य देह त्यांच्या समोर प्रगट झाला. त्याचं नाव चित्रगुप्त महाराज. आणि चित्रगुप्त प्रगट झाल्याबरोबर त्या चित्रगुप्ताला त्या गुरुजींनी विचारलं, म्हटले आम्ही मृत झालोय,
आणि आता आम्हाला कळत नाहीये कुठं जायचंय. चित्रगुप्त म्हटला तेच सांगायला मी इथं आलोय. प्रत्येकाचं काम आहे म्हटलं, प्रत्येकाला कुठं पाठवायचं हे मीच ठरवतो आणि मी सांगतो तिकडे जायचं. तेवढ्यात गुरुजीने विचारलं, सहज उत्सुकता होती म्हणून सरांनी त्या गुरुजीने विचारलं, हा डावा रस्ता कोणीकडे जातो आणि उजवा कोणीकडे जातो? त्यांनी सांगितलं चित्रगुप्ताने, डावा रस्ता जो जातो तो नरकाकडे जातो आणि उजवा रस्ता जातो तो स्वर्गाकडे जातो म्हटले. हो का? मग नरकात कोण जातं आणि स्वर्गात कोण जातं? मग त्याने सहज सांगायला सुरुवात केली, ज्यानं पुण्य केलंय तो स्वर्गात जातो आणि ज्यानं पाप केलंय तो नरकात जातो. हो का? हो म्हटले. आणि असं म्हटल्याबरोबर गुरुजी उजव्या हाताने निघाले. गुरुजींना सांगितलं, अरे थांबा म्हटलं, थांबा 2 मिनिटं, आपण वाचूया, तुमची डायरी वाचूया, डायरीत काय काय लिहिलंय बघूया आणि मग ठरवूया कुणाला कुठं जायचंय ते. शेतकरी बाबा आपला हाताची घडी घालून ऐकत बसला, काही केलं नाही त्यानं. बरं म्हटले. आणि आपलं गुरुजींची डायरी वाचायला सुरुवात केली. गुरुजींनी 15 दिवसाची एकादशी केली आहे, सोमवार केलाय, गुरुवार केलाय, शनिवार केलाय, दर महिन्याला महाराज पंढरपूरला जात होते, सगळं त्यांनी वाचलं आणि शेतकऱ्याचं वाचायला घेतलं. काय केलं बिचाऱ्यानं? लहानपणापासून मरेपर्यंत काय केलं? आयुष्यभर सगळं पापच केलं. हा विचार केला आणि पुन्हा गुरुजी तिकडे निघाल्याबरोबर त्यांनी सांगितलं, थांबा म्हटले, थांबा. म्हणजे तुमचा रस्ता तिकडं नाही, उजवीकडे नाही, तुमचा डावीकडे आहे. मग उजवीकडे कोण? उजवीकडे हा शेतकरी जाणार आहे म्हटले. का बरं? आयुष्यभर पाप केलंय आणि आयुष्यभर पाप केलेल्या माणसाला स्वर्ग आणि आयुष्यभर पुण्य केलंय त्याला नरक. हा कुठला न्याय? सांगतो म्हटले, काळजी करू नका, सांगतो म्हटले. हा शेतकरी तिकडे का जाणार? आयुष्यभर पाप केलं पण मरायच्या आधी माळ घातली म्हणून त्याला स्वर्ग आहे म्हटले. बर म्हटले. माणसाला त्याच्यात सुख नाही बरं का. माणूस दुःखी कुठं होतो माहितीये का? दुसऱ्याचं सुख बघून दुःखी होतो. महाराज गुरुजींनी लगेच विचारलं, अहो म्हटले आयुष्यभर त्यानं पापच केलंय काय आणि त्याला लगेच स्वर्ग? हो म्हटले, माळ घातली. मग मला का नरक म्हटल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली चित्रगुप्ताने, तुम्ही शनिवार केला, गुरुवार केला, सोमवार केला, पंढरपूरची वारी केली, एकादशी केली, सगळं केलं, पण आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवलं म्हणून तुम्हाला नरक आहे. बाकी काही नाही महाराज. आई वडिलांची सेवा महत्वाची, लक्षात ठेवा. बाकीचं पुराण, पोथ्या, अभंग सगळं परत आपोआप कळतंय. ज्याला आई वडीलच कळले नाही त्याला ज्ञानोबा तुकोबार आहे काय कळणार आहे? म्हणून आधी आई वडील समजले पाहिजेत. म्हणून आज आपल्याला जगाचे अंध फेडतो, म्हणजे पहिलं आपलं अंधपण कोण दूर करतं? तर आई आणि वडील करतात, लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांची सेवा निदान आजपासून तरी करा. आतापर्यंत केली नसेल आणि आता जरी करत असला तरी त्यात फक्त वाढ करा. एक लक्षात ठेवा, आपण सेवा किती परमार्थ करतोय ह्यापेक्षा परमार्थ कसा करतोय ह्याला महत्व आहे. परमार्थ किती करतोय ह्याच्यापेक्षा परमार्थ कसा करतोय ह्याला महत्व आहे. आम्ही परमार्थ करतोय, मोठा करतोय, खूप करतोय, पण तू कसा करतोय? चित्त नाही नामी तरी ते चित्तच नाही आमचं नामामध्ये, पण नामस्मरण घेतोय. एक गंमत सांगतो, सहज एक दृष्टांत गोष्ट आहे, लक्षात ठेवा. गंमत म्हणून सांगतो, परत तुम्हाला कधीतरी आयुष्यात इथून पुढे ठरवा किती परमार्थ करायचा ते, बरं का. एक शेठजी होते. शेठजी व्यापार करायला एका दुसऱ्या राज्यात गेले. दुसऱ्या राज्यात गेलेले असताना त्यांना कल्पना होती आपला व्यापार झाल्यानंतर आपल्याबरोबर धनसंपत्ती खूप येणार आहे. म्हणून त्यांनी काय केले, एक 4 चौबदार, म्हणजे आजकाल ज्याला काय म्हणायचं, बाउन्सर, बॉडीगार्ड म्हणा, बाउन्सर बॉडीगार्ड बरोबर नेले आणि व्यापाराला गेले. व्यापार मोठा झाला, खूप चांगला झाला, धनसंपत्ती भरपूर कमवली. निघाले. वाटेत कोणाची भीती वाटू नये, चोराची भीती वाटे म्हणून एक 4-5 आपले गार्ड बरोबर होते, बॉडीगार्ड, त्यांना घेऊन निघाले. हळू आले, गावात आले. महाराज गावापासून घरापर्यंत जाणार 15-20 मिनिटाचं अंतर राहिले होतं. पण माणूस जेवढा, म्हणजे रागाला जाऊ नका बरं का, पण निरीक्षण आहे, माणूस जेवढा श्रीमंत असतो तेवढा कंजूस असतो असं म्हणतात बरं का. असं म्हणतात. आपण श्रीमंतही नाही, कंजूसही नाही, त्यामुळे आपल्याला माहीतच नाही काय. पण लक्षात घ्या, कंजूस असतो. त्याला सहज वाटलं आता एवढे दिवस आपण ह्यांना सांभाळलंय
आता जर ह्यांना संध्याकाळपर्यंत घरी घेऊन गेलो तर संध्याकाळचं जेवण ह्यांना द्यावं लागेल, म्हणून तो गावात पोचला, घर दिसतंय 10 मिनिटाच्या अंतरावर, असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्या 5-6 जणांना हाक मारली, म्हटले या इकडं, तुम्ही इथपर्यंत आलात, आभारी आहे, तुम्ही आता निघू शकताय म्हटले. आता निघू शकताय म्हटल्यावर त्यांचाही काही नाविलाज आहे, ते शेवट आपल्याला जेवढं मिळालंय तेवढेच समाधानी होते. ते म्हटले अहो शेठजी येतो ना, कोपऱ्यापर्यंत घर राहिलंय, 10 मिनिटाचं अंतर आहे, त्या 10 मिनिटात आम्ही तुम्हाला तिथे सोडतो. आणि नाही नाही म्हटले, आता मी जातो, आनंदाने जातो, आपला प्रवास सगळा, आणि बरं गाव माझं आहे, घर माझं आहे आणि 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, आता काय भीती आहे म्हटले, जावा जावा म्हटले. गेले आणि चौकातनं पुढं वळल्या बरोबर एक 60 डाकू, किती 60 डाकू त्या शेठजीला गोल घेरा करून उभारली. म्हणले जेवढं काही आणलंय तेवढं द्या, बंदूक तलवार सगळं हातामध्ये, जेवढं काही आणलंय तेवढं द्या म्हटल्याबरोबर महाराज त्या बिचाऱ्या शेठजीला आठवण यायला लागली. अरे अरे म्हटले, अजून एक 4-5 मिनिटं त्यांना ठेवलं असतं तर बरं झालं असतं म्हटले, निदान ह्याने प्रतिकार तरी केला असता काहीतरी, पण आता काय नाविलाज आहे, बंदुकीच्या समोर बोलायचं काय, म्हणून ते आपल्यातलं सामान काढून त्या चोरांना द्यायला लागले. देत असताना सहज त्यांनी नजर फिरवली प्रत्येक चोरावर. प्रत्येक चोरावर नजर फिरवल्याबरोबर त्यातले 2 जण त्याच्या ओळखीची नजर दिसली. ओळखीची दिसल्याबरोबर त्यांनी म्हटले अरे तू, हो म्हटले आम्हीच. म्हटलं तू माझ्याकडे तर कामाला होता, हो म्हटले, पण काय करू, तुम्ही कामावरून काढून टाकला आणि दरोडेखोर झालो म्हटले. मग आता तू मला ओळखतोय, तू मला ओळखतोय. त्या दोघांना विनंती केली, तुमच्या मित्रांना सांगा आणि माझी तेवढी सोडवणूक करा. त्या बिचाऱ्याने सगळ्या 58 बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांना विनंती केली. म्हटले जाऊ दे म्हटले, मग आमचं जुने शेठजी आहेत, मी ह्यांच्याकडे काम केलंय, अन्न खाल्लंय, ह्यांच्या अन्नाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आणि त्या 58 जणांनी ह्या दोघांचं ऐकलं. काय केलं, दोघांचं ऐकलं आणि ते निघून गेले. शेठजी घरी आले. घरी आल्याबरोबर पत्नी देवभोळी होती, अतिशय देवाची श्रद्धा सेवा करणारी होती. तिनं आल्या विचारलं पतिदेवाला, काय कसा झाला व्यापार. म्हटले सगळं उत्तम झालं. बर म्हटले, प्रवास कसा झाला, छान झाला, पण शेवट 5 मिनिटामध्ये घटना घडली. म्हटले काय घडली, 60 लोक घेऊन माझ्यावर दरोडेखोर आले, पण त्यातल्या दोघांनी ओळखलं आणि मला सोडलं म्हटले. आणि ती पत्नी हसायला लागल्यावर बरोबर ती पती म्हटला का हसायला लागली. म्हटले सांगते म्हटले, तुम्हाला त्याचा अर्थ कळला का. ते म्हटले नाही कळला. म्हटले काय अर्थ आहे, ज्या 60 मिनिटामध्ये तुम्ही 2 मिनिटं जेवढी भक्ती केली होती का नाही, ते 2 भक्तच तुमची सोडवणूक करायला आलते, 58ला पळून लावलं. म्हणजे 60 मिनिटात किती मिनिटं भक्ती करावी ती कधी ना कधी आपल्याला सहकार्याला मिळते. म्हणून आजपासून नियम करा, 60 मिनिटातले 2 मिनिटं फक्त देवाला द्या. कुठेतरी ते कामाला येतात, कुठेतरी कसे तरी, आणि मग आपलं अंधत्व निघून जातो. म्हणून का जगाचे अंध फेडते, श्रेयचे रावळे उघडवितो, निघे जैसा भास्वतो प्रदक्षिणीय. संतांचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. महाराज ज्ञानोबरायांचं वर्णनच ज्ञानोबरायांनी केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराज. पण स्वतः स्वकीर्तिकानी ना ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी, हे ज्यांचं ब्रीद आहे ते स्वतःबद्दल लिहिणार नाही, ते गुरुबद्दलच लिहिणार. म्हणून गुरुच्याच बाबतीत लिहिलेला ही ओवी आहे. आणि अशा पद्धतीनं संत आपलं अंधत्व नाहीसं करतात. आणि आपलं अंधत्व नाहीसं व्हायचं असेल तर संतांच्या शिवाय पर्याय नाही. म्हणून संतांना शरण जावे महाराज, बाकी काही. बरं संतांना शरण जावं म्हणजे काय करावं, काय नाही, पडून राहीन तये टाई, उगाच संताची पायी. काय करू नका, संतांच्या पायावर नुसतं पडून राहावं म्हणजे काय, तर जसं आपण एखादं बाळ पडलेलं असतं का नाही तसं पडून राहायचं. संतांना कधी ना कधी आपला महाराज कधी ना कधीतरी दया येईल आपल्याला सर्वांना. महाराज संत बाळूमामा सुद्धा वारकरी, बरं वारी, पंढरीची वारी कधी चुकलेली नाहीत. बडव्यांच्या घरामध्ये राहणं हे बाळूमामांचं महाराज वास्तव्याला पंढरपूरला होते असा म्हणजे इतिहास तर आहे. परंतु असे वारकरी महाराज ज्याने पांडुरंगाशिवाय म्हणजे पर्यायाने महाराज देवादेवात भेदच नाही बरं का. खरं बघायचं गेलं तर ते दोघं एकमेकाची पूजा करतात. कोण, देवादिदेव महादेव आणि देवादिदेव विष्णू, हे दोघं एकमेकाचे आराध्य आहेत. मग आपण का भेद करायचा. हरिहरा भेद नाही नका करू वाट करू नका.
आता जात सहज सांगून जातो बरं, सहज सांगून जातो. पंढरपुरात वास्कर महाराजांना काय म्हणतात माहित आहे का तुम्हाला? तुम्ही कुणाला बोलू नका बरं का. आता हे रेकॉर्डिंग होऊन सगळ्या जगाला कळणार आहे, तरी सुद्धा सांगतो कुणाला बोलू नका, लक्षात ठेवा. आम्हाला 3 एकर 1 गुंठा म्हणतात. तुम्हाला माहिती का 3 एकर 1 गुंठा म्हणजे काय? 3 एकर म्हणजे 3 पट्टे, कुणाचे? महादेवाचे. आणि 1 गुंठा म्हणजे विष्णूचा एक नाम. असे दोघांचा संगम म्हणजे वास्कर आहेत म्हणतात. आणि खरंच आहे, आम्ही जन्मानं कर्मानं शैव, परंतु जे कर्तव्य कर्म घेतलेलं आहे हाती त्यांना वैष्णव आहे. त्यामुळं ह्यांच्यात भेद आपल्यात नाही, आपण करायचा नाही महाराज. माणसं भेद करण्यातच पारंगत असतात. आणि काय झालंय, माणसानं भेद करून आपलं अस्तित्व प्रस्थापित करायचंय म्हणून माणसं माणसात भेद करतात. दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा मी मोठा आहे, हे दाखवण्यासाठी त्या दोघात भेद करायचा. ते दोघं एकत्र आले नाहीत पाहिजे ह्याच्यासाठी त्या दोघात वाद कायम ठेवायचा. अशासाठी ही लोक प्रसिद्ध आहेत महाराज. माणसाची वृत्ती बदलतली, माणूस स्वार्थी झालाय अलीकडं. कलियुगाच्या मानामध्ये माणूस स्वार्थी झालाय. आणि स्वार्थी झाल्यामुळं तो आयतं खायला, कष्टानं खायला तयार नाही. त्याला जेवढं मिळतंय ना फुकटचं तेवढं तो खायला तयार आहे. एक बारका असा दृष्टांत सांगतो आणि सेवेला विराम देतो महाराज. 2 मित्र होते महाराज. आणि लहानपणापासून त्यांची मैत्री होती. आणि मैत्री असल्यामुळं दोघंही जिकडं तिकडं कुठेही फिरायला जाताना दोघंच जायचे. आणि दोघांचा एक गुण सारखा होता. कोणता? दोघांनाही गोड खायला आवडत होतं. काय आवडत होतं? गोड खायला आवडत होतं महाराज. मग दोघंही गोड दिसलं की वाटल ते करायचे, पण गोड खायचे. आणि एक दिवस गावामध्ये जत्रा आली महाराज. जत्रा एक लक्षात ठेवा, त्याच्याबरोबर सहज सांगून जातो, विषय आलाय म्हणून. जत्रा वेगळी, यात्रा वेगळी आणि वारी वेगळी बरं का. वारी वेगळी. वारी म्हणजे काय? एखाद्या आराध्याला वारंवार भेटत राहणं म्हणजे वारी, म्हणून वारी आहे. आणि जत्रा म्हणजे काय? आता आपलं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताची वर्षातनं एकदा येणारी जत्रा म्हणजे ती जत्रा. आणि यात्रा म्हणजे काय? जिथं जिथं देवांची स्थानं आहेत तिथं तिथं जाऊन भेट देणं म्हणजे यात्रा. अशा प्रमाणे तिनाची संगती लागते. आणि गावात जत्रा भरली म्हटल्यावर हे दोघं जण म्हणाले, चला आपण जत्रेला जाऊन बघून येऊ. जत्रेत भरपूर मनोरंजन असतं, भरपूर. मग दोघंही निघाल्याबरोबर कमानीतनं आत पोचले. कमानीतनं आत गेल्याबरोबर डाव्या हाताला पहिलंच दुकान महाराज मेवा मिठाईचं लागलं. काय? मेवा मिठाईचं दुकान दिसल्याबरोबर ह्या दोघांच्या मनात विचार आला, काय आता गोड दिसतंय, काही खाऊया म्हटल्याबरोबर त्या दोघांनी एकमेकाला विचारलं, तुझ्याकडे काही आहेत का पैसे? ते म्हटले नाही बाबा. एकमेकाने दोघांनी सांगितलं दोघांकडे पैसे नाहीत. म्हटले जाऊ दे, चला म्हटले. 4 पावलं पुढे गेले. त्यातला पहिला नंबरचा मित्र आहे ना, तो पटकन मागं वळाला आणि डायरेक्ट त्या दुकानात शिरला. कुठल्या? त्या मिठाईच्या दुकानात शिरला. आणि दुकानदाराला विचारलं, म्हटलं जिलेबी कशी दिली बाबा? जिलेबी कशी दिली म्हटलं बरोबर त्यांनी सांगितलं अमुक रुपयाची. ठीक आहे म्हटले, एक 20 रुपयाची जिलेबी द्या म्हटलं. 20 रुपयाची जिलेबी द्या. त्याने जिलेबी घेतली आणि खायला सुरुवात केली. तेवढ्यात ह्या 2 नंबरच्या मित्राने बघितला आपला मित्र कुठे गेला, तर तो कुठं आहे? जिलेबीच्या दुकानात काय खातोय? जिलेबी. त्यानं विचार केला, अरे त्याच्याकडे पैसे नाहीत तरी सुद्धा तो जिलेबी खातोय, आपल्याकडे सुद्धा पैसे नाहीत, मग त्याचं जे होईल ते आपलं होईल, चला आपण पण जाऊ म्हटलं. आणि तो पण निघाला आणि त्यानंही डायरेक्ट विचारलं त्या दुकानदाराला, जिलेबी कशी? अशी. ठीक आहे 20 रुपयाची द्या. त्याने 20 रुपयाची जिलेबी घेतली आणि खायला सुरुवात केली. तो खाणार इतक्यात पहिल्याची खाऊन संपली होती. पहिल्याची खाऊन संपली आणि पहिला निघाल्याबरोबर दुकानदाराने हाक मारली, ओ पैसे द्या म्हटल्याबरोबर तो म्हटलं दिलेत की. तो म्हटला कधी दिलेत? अहो मगाशीच दिलेत की. त्या दोघांचं भांडण लागलं. त्या दोघांचं भांडण लागल्याबरोबर जो दुसरा खात होता का नाही, तो काय म्हटला माहित आहे का, शेठजी तुमच्या भांडणात मी दिलेले 20 रुपये विसरू नका बरं का. तो म्हटला नाही तू दिलेल्या आठवणीत आहे म्हटला. काय म्हटला? तू दिलेल्या आठवणीत आहे. नाही म्हणून सांगतो म्हटला महाराज. परंतु त्या दोघांचं भांडण एवढं लागलं, गावकरी जोगवाळा झाले आणि म्हणाले, अरे कळतं का नाही म्हटलं तुला, कशाला पहिल्याच दिवशी भांडताय? म्हटले ह्याचा साक्षीदार कोण आहे म्हटल्याबरोबर त्यानं त्या मित्राला सांगितलं हाच साक्षीदार आहे.
हा साक्षीदार आहे म्हटले की बोलवा म्हटले. त्याला बोलवलं महाराज दुसऱ्या मित्राला आणि त्याला विचारलं. म्हटले बघ तुला ग्रामदैवतेची शपथ आहे, खरं खरं उत्तर दे. म्हटले ठीक आहे, काय देऊ उत्तर? खरं सांग यानं 20 रुपये दिले का? यानं खरं सांग 20 रुपये दिले का म्हटल्याबरोबर तो मित्र काय म्हटला, जसे मी दिले तसे ह्यानं पण दिले. आता दोघांनी दिले का? दोघांनी दिले नाहीत महाराज पैसे. असं आपल्याला फुकट खायची सवय झाली आहे म्हणून बहुतेक सप्त्याला लग्नाला गर्दी होते, बाकी कशामुळं नाही महाराज. आम्ही म्हणत नाही महाराज की जाऊ नका करू नका. आता हे प्रसादाची, हा प्रसाद आहे, जितका मिळेल तितका घ्यावा, जसा मिळेल तसा घ्यावा, जिथं मिळेल तिथं घ्यावा, प्रसाद म्हणून घ्यावा. लक्षात ठेवा, मी पावती फाडले मला दिलाच पाहिजे हा आग्रह नसावा, आपल्यापाशी तो नसावा, मग त्याला आंधळ म्हणतात. लक्षात ठेवा, दुसरं काही नाही. आणि असं अंधत्व फेडण्याचं काम संतांचं आहे. म्हणून संतांनी या ठिकाणी सांगितलं का जगाचे अंध फेडितो, श्रेयेचे राहुळी उघडवितो, निघे जायचा भास्वतो प्रदक्षिणीय. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. ना तरी बालक बोबडा बोली, बेडा विचुका पावली, ते चोज करून माय रिझे जेवी. याने मालक एखादा बोबडा बोलतो त्याप्रमाणे जर वेडेवाकडे शब्द गेले असतील तर क्षमा करा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध, आपण मोठ्या आहात, सिद्ध आहात. मनापासून मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, माफी मागतो. आणि झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबून पुन्हा ज्यांचे पुण्यस्मरण आहे अशा कुलकर्णी सरांच्या पुण्यस्मृती पावन अशा स्मृतींना उजाळा देत त्यांच्याकडून जे कार्य घडलंय असंच निरंतर त्यांचं हे कार्य चालत राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल.